नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणुका तुमचं स्वागत करते माझ्या बनारस व्लॉग सिरीजमध्ये। आज आहे डे 0 पुणे टू बनारस जर्नी। ट्रेन स्टेशनवर आली आणि आमची एक्साइटमेंट डबल झाली। चला तर मग सुरू करूया फॅमिलीसोबतचा हा सुंदर प्रवास। ट्रेन सुरू झाल्यावर तर खरं तर मज्जाच सुरू झाली। पप्पा विंडो सीटवर बसून ट्रेनचा आवाज काढत होते, अगदी लहान मुलांसारखी मजा करत होते। तर अभि वरच्या सीटवर बसून फोनमध्ये रील्स बघत होता। सगळेच आपापल्या स्टाईलने मज्जाच करत होते। माझा आणि मम्मीचा छोटासा क्यूट मोमेंट। हळूहळू सगळेच बोर झाले होते, कारण खरं सांगायचं तर हा आमचा पहिलाच इतका लॉंग ट्रेन जर्नीचा प्रवास होता। कधी पोहोचणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि वेळ अगदी हळूहळू जात होता। फायनली ट्रेनमधून नमो घाट दिसला। विंडोमधून एवढा भारी व्ह्यू दिसत होता, मग असं वाटत होतं कधी जाऊन हा व्ह्यू जवळून बघतोय बरं। इतकं दुरूनच इतकं सुंदर दिसत होतं, इमॅजिन करा जवळून किती छान दिसेल। फायनली ट्रेन जर्नी संपली। 27 ते 28 तासांचा लॉंग प्रवास करून शेवटी आम्ही पोहोचलो वाराणसी स्टेशनला। इतक्या लांबचा फर्स्ट टाइम जर्नी असल्यामुळे थोडं थकलो होतो, पण बनारसला आल्याचा आनंद वेगळाच होता। प्लॅटफॉर्मवर उतरलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप एक्साइटमेंट दिसत होती। हॉटेलमध्ये पोहोचायला खूप उशीर झाला होता। रिसेप्शनवर रजिस्टर करून ID प्रूफ दिले। रूम्स ऑलरेडी बुक केले होते, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं। लगेच रूम्सच्या कीज घेऊन आम्ही रूममध्ये गेलो। 2 रूम बुक केल्या होत्या। एक रूम फर्स्ट फ्लोअरला होती आणि सेकंड रूम थर्ड फ्लोअरला। रूम्स खूप क्लीन आणि कम्फर्टेबल होत्या। या रूममध्ये 4 ते 5 लोक आरामात फिट होतील। बघूया दुसरी रूम कशी आहे। एवढ्या लॉंग जर्नीनंतर थर्ड फ्लोअरपर्यंत जायला थोडं ॲडव्हेंचर सारखंच वाटत होतं। दोन्ही रूम्स मात्र सुपर कम्फर्टेबल होत्या। रूम्समध्ये गेल्यावर डायरेक्ट झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी खूप एक्सप्लोअर करायचं होतं। हा होता माझा डे 0 व्लॉग पुणे टू वाराणसी जर्नी अँड हॉटेल स्टे। उद्या सकाळी तयार होऊन बनारस एक्सप्लोअर करणार आहोत। डे 1 व्लॉगमध्ये सगळं पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। स्टे ट्यून।